गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, शुक्रवारी US मार्केट जे आहे ते पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे. चांगल्यापैकी फॉल तिथे आलेला आहे. तिथले सगळे इंडेक्सेस ऑलमोस्ट 1.5 ते 2% डाऊन आहेत. तर मग आता याच्या मागचं रिझन काय आहे ते समजून घेऊयात. बेसिकली याच्या मागे रिझन आहे ते म्हणजे तिथे आलेला इकॉनॉमिक डेटा. तर तिथे जो डेटा आलेला आहे, सर्व्हिस PMI डेटा, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग डेटा, हे सगळे डेटाज बिलो द एक्सपेक्टेशन्स आलेले आहेत आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे मार्केटमध्ये एक चांगलाच जबरदस्त फॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. प्लस जे टॅरिफ वॉर सुरू आहे तर त्याचाही आपण काय म्हणतो की ॲड टू द फ्यूल टू द फायर अशातला प्रकार झाला आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगननं एक डेटा रिलीज केला. तर त्यांनी फ्युचर प्रोजेक्शन मांडलेलं आहे ज्यामध्ये फेब्रुवारी 2026मध्ये इन्फ्लेशन जे आहे तर ते 4.5% आसपास राहण्याची शक्यता आहे, की जे खूप हायर आहे. त्यानं पुन्हा जे काही रेट कट्स होणार आहेत तर त्याची प्रोबॅबिलिटी पुन्हा कमी केलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांनी असंही सांगितलं की मागच्या वर्षी जे त्यांनी प्रोजेक्शन मांडलं होतं तर ते 3.3 होतं आणि आता त्यांनी ते 4.5%वरती नेलेलं आहे. याच्या मागे साहजिकच आहेत की ट्रम्पने जे काही टॅरिफ वॉर सुरू केलेला आहे तर त्याचा इम्पॅक्ट हा अमेरिकन सर्वसामान्य जनतेवरती होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु ग्लोबल क्यूज हे फारच खराब आहेत. त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं शुक्रवारी आपल्याकडे पुन्हा सेलिंग केलं आहे. त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशननं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं बाईंग केलं आहे ऑलमोस्ट तेवढंच. त्यामुळे त्याचाही काही फार प्रॉब्लेम नाही. परंतु ग्लोबल सेंटिमेंट एवढे निगेटिव्ह आहेत आणि ते जर आपण पाहिलं तर आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता ॲक्च्युअल किती ओपन होईल ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याचं कारण असं की जरी शुक्रवारी मार्केट US मार्केट हे फार डिझास्टरस झालेलं असलं तरी सध्या US मार्केटचे जे फ्युचर्स आहेत तर ते ऑलमोस्ट 0.5% प्लसमध्ये ट्रेड करतायत, ग्रीनमध्ये आहेत. परंतु आता आपल्याला 9 वाजेपर्यंत पाहावं लागेल की नक्की काय घडते ते. आता फार महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर ग्लोबल क्यूज जरी निगेटिव्ह असले तरी इंडियन क्यूज जे आहेत, लोकल क्यूज, तर ते मात्र पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शुक्रवारी आफ्टर मार्केट RBIची मीटिंग होती आणि त्यांनी काही गोष्टी रिलीज केलेल्या आहेत. यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आल्यामुळे आम्ही आता ग्रोथवरती फोकस करतो आहे. म्हणजे याचा अंडरलाईंग मिनिंग असा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये अजून जास्त आपण काय म्हणतो की रेट कट जे आहेत ते आपण एक्सपेक्ट करू शकतो RBIकडनं, जे अगेन बँक, त्यानंतर NBFCs आणि तुलनेनं इतर जे काही आपण काय म्हणतो की रिटेल कंपनीज आहेत तर यांच्यासाठी गुड न्यूज आहे. प्लस RBIनं अजूनही सांगितलेलं आहे की आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये $10 बिलियन जे काही स्वॅप आहे, डॉलर रुपी स्वॅप, तर ते करणार आहोत. त्यानं काय होईल की बँकिंग सिस्टममध्ये 87,000 करोडची जी काही कॅश आहे ती इन्फ्यूज होईल. ओके, लिक्विडिटी इन्फ्यूज होईल. त्यामुळे या सगळ्याचा फायदा जर आपण पाहिला तर हा आपल्याला बँकिंग स्टॉक्सला होताना पाहायला मिळतो. त्यामुळे बँकिंग स्टॉक्स आज कसे रिॲक्ट करतील ते पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याचं बेसिकली कारण असं आहे की ग्लोबल क्यूज हे पूर्णपणे निगेटिव्ह आहेत. त्यानंतर जे काही लोकल क्यूज आहेत तर ते पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत. मग आता यातलं नक्की काय घडणार तर ते सांगता येणं प्रचंड अवघड असतं. त्यामुळे आपल्याला 9 वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल आणि पहिल्या 15-20 मिनिटांमध्येच कळेल की आपल्याला काय होतं ते. परंतु जर टेक्निकली पाहिलं तर मार्केट बेरिशच आहे. ओके, जो 22,700चा जो सपोर्ट आहे तर तो मार्केटनं टिकवून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर जर ब्रेक झाला तर मार्केट सरळ 22,500पर्यंत खाली येऊ शकतं. त्यामुळे इंट्राडेमध्ये जरी ब्रेक झाला तरी तो फॉल्स ब्रेकडाऊन आपण म्हणू शकतो, परंतु क्लोजिंग बेसिसवरती मात्र तो ब्रेक होता कामा नये. तर मग आता पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये ज्या पद्धतीने प्राईस ॲक्शन घडेल त्या पद्धतीनं काय काय डेव्हलपमेंट होत जाते ते. परंतु वेस्टकडनं येणाऱ्या ज्या काही न्यूज आहेत, स्पेशली जर्मनीकडनं, कारण तिथे जरा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे पॉलिटिकल, तर मग ह्या वेस्टकडनं येणाऱ्या ज्या न्यूज आहेत तर ह्या जास्त इन्फ्लुएन्स करतील मार्केटला, कारण आज तिकडे बऱ्याच डेव्हलपमेंट घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारण 12 वाजल्याच्या आसपास आपल्याला एक चांगल्यापैकी मूवमेंट आपल्याला आयदर डाऊन साईड आयदर अपसाईड
पाहायला मिळू शकतं. तर मग पाहूयात की काय होतं आहे. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडले असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.